नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना असायलाच हवं, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. तर बार्सेलोनातला आमचा हा दुसरा दिवस आहे आणि आम्ही सकाळी उठून आता बीचवर जाणार आहोत. जाण्याआधी आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट कालच्या सारखाच होता म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही आहे. सेम मेनू होता आणि काल आपण बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर केल्या आणि आम्ही जवळपास 13 किलोमीटर चाललेलो आहोत. रात्री प्रचंड पाय दुखले पण खूप मजा आली. आणि आम्ही काय काय कवर केलं हे तुम्हाला एपिसोड 1मध्ये लक्षात येईलच. आज आपला दुसरा दिवस आहे आणि आज आपण चाललेलो आहोत एका बीचवर आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 9:30. तर आता आपण बीचवर जाणार आहोत. बीचला जाण्यासाठी इथून ऑलमोस्ट 1 तास लागेल आणि आपण बसने जाणार आहोत. आत्ता ऊन आहे, इंडियात असल्याचं फील येतो आहे. त्यानंतर आपण कॅथेड्रलला जाणार आहोत, ज्याचं आपण बुकिंग केलं होतं आणि ते इथलं खूप फेमस कॅथेड्रल आहे. मी ते मेन्शन करेलच आणि त्याचं बुकिंग करणं कंपल्सरी असतं, कारण हा खूप फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. त्यामुळे तुम्हाला वेळेवर त्याचं तिकीट मिळणार नाही. आणि आम्ही लकी होतो की हे आम्हाला माझ्या मैत्रिणीनं सांगितलं होतं की आधी तिकीट बुक करणं गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही आधी तिकीट बुक केले आणि त्यामुळं आम्हाला ते तिकीट्स मिळाले. 4 दिवस आधी आम्ही बुक केले होते. तर आतून ते अतिशय सुंदर आहे असं आम्ही ऐकलं आहे. तर हा आपल्या हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अतिशय सुंदर सूर्यप्रकाश पडलेला आहे. तापमान आहे 18°C. आपण ज्या बीचवर चाललेलो आहोत तिथे जाण्यासाठी आपल्याला 1 तास लागणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. पण त्याआधी 10 मिनटं वॉक आहे. आणि जाताना घर वगैरे अतिशय सुंदर आहेत, कन्स्ट्रक्शन. आणि यांच्या घरांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या खिडक्यांना सुद्धा शटर आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर हे जरा मला थोडंसं वेगळं वाटलं, तुम्ही इथे पहा. आणि इवन आपण जी लोखंडी जाळी असते किंवा शटर असतं, आपण जे ओढून बंद करतो उघडतो, ते सुद्धा इथं खिडक्यांना आहे. आणि ते मोस्टली इंडियात दुकानांसाठी असतं. तर ती सुद्धा ह्या घरांची गंमत मला वाटली. तर अशा फिरताना सुद्धा नवीन गोष्टी कळतात. लोकांचे पेहराव किंवा लोकांची भाषा, कारण आता इतक्या भाषा ऐकल्या आहेत पण तरी त्यांच्यातला फरक एवढा पटकन लक्षात येत नाही. जसं ब्रसेल्समध्ये पण फ्रेंच डच बोलले जाते. आता मला कळायला लागलं कुठली फ्रेंच आहे आणि कुठली डच आहे ते. सो यू विल गेट टू नो द डिफरंट थिंग्स वेन यू गो अराउंड. सो डू एक्सप्लोरिंग. तर असंच रस्त्याने पुढे फिरता फिरता आम्हाला एक शॉप दिसलं, जे एशियन सुपर मार्केट होतं आणि त्याच्या बाहेर अशा भरपूर साऱ्या ताज्या भाज्या आलेल्या होत्या. तर हे पाहून अजूनच आम्हाला कलरफुल वाटलं. तर एक जस्ट लुक पाहूयात की भाज्या कितीला आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता, पायनॅपल आहे 1.50 युरो, म्हणजे जवळजवळ आय थिंक 120 ते 125च्या आसपास हे पायनॅपल आहे. इथले रस्ते आणि ज्या बिल्डिंग्स होत्या त्या खरंच खूप प्रशस्त होत्या आणि इव्हन कलरफुल होत्या. ब्रसेल्समध्ये मोस्टली तुम्हाला चॉकलेटी किंवा व्हाईट कलरमध्ये बिल्डिंग्स दिसतील, पण इथे खूप कलरफुल बिल्डिंग्स होत्या. बार्सेलोना हे बीचसाठीही खूप फेमस आहे. बऱ्याचदा जे टुरिस्ट येतात ते बार्सेलोनाच्या बीचला भेट दिल्याशिवाय जात नाही. तर आता आपण बसमधनं निघालेलो आहोत. बसच्या बाहेरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर दिसतोय. उंच उंच बिल्डिंग्स आहेत आणि सगळीकडची स्वच्छता पहा. ही गोष्ट मला प्रकर्षाने इथे जाणवते. खरंच युरोपमध्ये खूप खूप स्वच्छता आहे आणि ही गोष्ट शिकण्यासारखी आहे, मला असं वाटतं. तर आता आपण बीचवर पोहोचलेलो आहोत आणि हा सुंदर नजारा तुम्ही पाहू शकता. समोर हा अथांग समुद्र आहे आणि थोड्याच वेळात आपण तिथे जाणार आहोत. तर आता आपण बसमधून उतरून तिकडे निघालो आहोत आणि जाताना आम्हाला काही स्टुडंट्स भेटले, जे बहुतेक काहीतरी पेंट करत होते. ते बहुतेक त्यांचे क्लासेस असतील, पण ते काहीतरी खूप मन लावून काढत होते. तर हे बघून खूप छान वाटलं. प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर देणारी ही लोक आहेत. तर आता आपण खाली जाऊयात आणि मस्त स्विमिंगचा आनंद घेऊयात. अर्थात मला स्विमिंग येत नाही आणि बीच म्हटलं की शिंपले गोळा करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. मग तो कुठलाही बीच असो, सगळ्यांनाच आवडतं, मला माहिती आहे. तर त्यानंतर मी आणि मणितने खूप सारे वेगवेगळे शिंपले गोळा केले. आम्ही खूप खेळलो इथे, थोडा आरामही केला. हा आवाज ऐकणं खरंच खूप भारी वाटतं, समुद्राचा हा आवाज ऐकला की.
आणि जेव्हा जेव्हा मी समुद्र पाहते तेव्हा तेव्हा मला वीर सावरकरांची आठवण होते की खूप वर्षानंतर आपल्या मायदेशात परतल्यावर त्यांना काय वाटलं असेल ते. खरंच मला इथे वाटतं की ने मजसीने परत मातृभूमीला. खरंच ही भावनाच वेगळी आहे. त्यानंतर थोडंसं घाबरत मी पाण्याचा आस्वाद घेतला. तर बीचवर फिरत असताना अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ज्या अर्थी इथे बीच खूप फेमस आहेत त्यामुळे बरेचसे टुरिस्ट येत असणार, तर त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे होत्या. प्रशस्त वॉशरूम होतं, केअरटेकर होते आणि फर्स्ट एड बॉक्सची त्यांनी सोय केली होती. तर आता ही मुलगी पहा, ती लिटरली इथे सूर्यनमस्कार करत होती. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं की आपले सूर्यनमस्कार फॉरेनर लोक इतक्या आवडीने करत आहेत, जे कदाचित आपण आता विसरत चाललो आहेत. तर समुद्र आहे त्यामुळे अर्थातच इथे कुठेतरी एक पोर्ट असावं, एक बंदर असावं, त्यामुळे बरीचशी जहाजं आम्हाला समुद्रात दिसली. तर हा व्ह्यू पाहून मला सी फेसिंग बिल्डिंग्स लोकांना का महत्त्वाच्या वाटतात आणि दर्याकिनारी एक बंगलो, गुपोरी बंगलो, असं मला नक्कीच वाटलं. खरंच खूप छान वाटत होतं. पण समुद्राची पण एक मजा आहे ना, इतकं पाणी असूनही ते पाणी कोणाला देऊ शकत नाही. हरकत नाही. तर आता आपण जातो आहोत पुढच्या स्पॉटकडे, जो तुम्हाला कदाचित चारमिनार सारखं वाटेल. तर हा स्पॉटचं नाव मी तुम्हाला मेन्शन करेलच. तर इथेही आम्ही गेलो होतो. काही नाही, साधी सिंपल कमान आहे इतकंच, पण काहीतरी महत्त्व असावं या कमानीला असं मला वाटतं. तर असंच पुढच्या स्पॉटकडे जाताना आम्ही बरेच फोटोज क्लिक केले. या सुंदर सुंदर बिल्डिंग्स कशा दिसतात बाहेरून ते आम्हाला पाहायला मिळालं. ते मी तुमच्याशी शेअर करते आहे. आणि अशीच एक जाताना मला सुंदर बिल्डिंग दिसली ज्याच्या आतमध्ये एक म्युझियम होतं. तर आता आपण जात आहोत आपल्या महत्त्वाच्या सागरिदा फॅमिलियाकडे. हे बार्सिलोनाचं मेन अट्रॅक्शन आहे. हे कॅथेड्रल आहे. तर हे जे सागरिदा फॅमिली आहे त्याला बॅसिलिका टेम्पल असंही म्हटलं जातं. आणि हे जगातलं एकमेव असं चर्च आहे जे अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन आहे मागच्या शेकडो वर्षांपासून. आणि ते 2026 मध्ये पूर्ण होईल अशी त्यांची योजना आहे. आणि आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि खरंच खूप सुंदर आहे हे कॅथेड्रल. अनफिनिश्ड कॅथोलिक चर्च असंही याला म्हणतात. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे. इथे कॅप घालणं अलाउड नाही आहे. तुम्हाला टोपी तुम्हाला आतमध्ये घालता येणार नाही. कारण मी घातली होती तर सिक्युरिटी लगेच आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथे टोपी नाही घालता येणार, जस्ट बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन. तर तुम्ही गेलात तर नक्की लक्षात ठेवा. आणि हे कॅथेड्रल सुंदर दिसण्यामागचं कारण इथलं वर्क तर आहेच, पण हे जे लाईटचं रिफ्लेक्शन आहे जे राजस्थानी शैलीत पण आपल्याला दिसतं. तुम्ही जर राजस्थानला कधी भेट दिली असेल तर तिथेही ह्या कलरफुल काचा मी पाहिलेल्या आहेत. तर तशीच काहीशी सिमिलरिटी आहे, पण हे खरंच खूप सुंदर आहे. आणि युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये याची 1984 पासून नोंद आहे अंडर वर्क ऑफ अँटोनी गावडी. आणि 2026 मध्ये हे पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. तर पाहूयात काय होतंय. आणि हे पूर्ण स्टोन पासून बनलेलं आहे. 1882 मध्ये याची सुरुवात झाली होती बाय विलार या आर्किटेक्टकडनं, पण त्यांनी रिझाईन केलं नंतर 1883 मध्ये आणि मग ते गावडींना मिळालं. आणि गावडींनी त्यांचं पूर्ण आयुष्य या कॅथेड्रलसाठी वाहून नेलं. आणि तुम्हाला हे ऐकून कदाचित अजून आश्चर्य वाटेल की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं जे शव आहे ते इथेच दफन करण्यात आलेलं आहे त्याचे. तर गावडींच्या मृत्यूच्या वेळेस म्हणजे 1926 मध्ये ह्या कॅथेड्रलचा फक्त 1/4 भाग पूर्ण करण्यात आलेला होता. प्लॅन तसा रेडी असेल कदाचित, पण 1/4 भागच त्यांच्याकडनं पूर्ण झालेला. तर आणि 1936 मध्ये इथे स्पॅनिश सिव्हिल वॉर झालं, त्यामुळे ह्या कॅथेड्रलचं बरंच नुकसान झालं होतं. आणि त्यांनी बनवलेला प्लॅनही खराब झाला होता. पण नंतर त्यांचं एक वाक्य खूप फेमस झालं की माय क्लायंट इज नॉट इन हरी. माझ्या क्लायंटला घाई नाही आहे, मी असेन नसेन तरी हे काम चालू राहील. आणि खरंच तसंच झालं. ते गेल्यावरही त्यांची जी काही योजना होती किंवा जी ब्ल्यू प्रिंट होती त्यालाच कम्प्युटरच्या साहाय्याने मदतीने पुढे तयार करण्यात आलं. आणि अजूनही ह्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर तुम्ही हे दरवाजे पाहू शकतात. ह्यावर काही अल्फाबेट्स आहेत, कदाचित ह्याचा काही अर्थ असावा, पण हे पण थोडंसं दिसायला वेगळं होतं. आणि इथे प्रत्येक भाषेत
वेलकमला जे म्हणतात ते कोरलेलं होतं, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि हे एक म्युझियम होतं. तर 2017 पासून इथे ऑनलाईन तिकीट्स मिळतात. जर तुम्ही कधी गेलात तर जरूर ऑनलाईन तिकीट बुक करा, कारण वेळेवर तुम्हाला बुकिंग नाही करता येणार. तर ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि दर रविवारी बहुतेक हे फ्री ऑफ कॉस्ट असतं व्हिजिटला. तर इंटरनॅशनल मास असं काहीतरी त्याला म्हणतात. आणि ती एक स्पेसिफिक वेळ असते जेव्हा एक लिमिटेड व्हिजिटर्स जे आहेत ते एंटर करू शकतात आणि त्यांना हे चर्च पाहायला मिळू शकतं. तर तुम्ही पाहू शकता खूप वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी इथे ठेवलेल्या होत्या. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की इथे 2017 टेररिस्ट अटॅक झाला होता, ज्याला ला रामबाला अटॅक 2017 असंही म्हटलं जातं. आणि तेव्हापासून इथली सिक्युरिटी अतिशय स्ट्रिक्ट आहे. तर या अटॅकमध्ये जे टेररिस्ट होते त्यांचा पूर्णपणे टार्गेट हे चर्च उद्ध्वस्त करण्याचा होता. पण सुदैवाने ते त्यात सफल झाले नाही आणि आदल्या दिवशी त्यांचा जो बॉम्ब हल्ला आहे तो उघडकीस आला आणि हे चर्च वाचलं. तर सिव्हिल वॉरनंतर जे काही गावडेंच्या कामाचे अवशेष उरले ते त्यांनी इथे ठेवलेले आहेत, ज्यामध्ये काही पुस्तकं आणि काही आर्किटेक्चरल मटेरियल आहे, तेही तुम्ही पाहू शकता. छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित अजूनही संवर्धन केलेलं आहे. आणि हे फोटोजही पाहू शकता जे वेळोवेळी कन्स्ट्रक्शनच्या साईटवर घेतले गेलेले आहेत. आणि गावडींचं मत काय होतं ह्याबद्दल तेही तुम्हाला इथे तिन्ही भाषांमध्ये पाहायला मिळेल. तर हे खरंच खूप छान चर्च आहे, तुम्ही नक्की पहा. याला तिकीट आहे अर्थातच, कारण खूप वर्थ गोष्ट आहे. थोडंसं महागही वाटेल आपल्याला, पण जर तुम्ही येणार असेल तर ऑनलाईन बुक करून ह्या चर्चला नक्की भेट द्या. तर हे म्युझियमही अतिशय सुंदर आहे. 2-3 तास तुमचे आरामात इथे जातील. आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू सागरीदा फॅमिलियाचा. तर तुम्ही पाहू शकता ह्याच्या डाव्या बाजूचं कन्स्ट्रक्शन अजूनही चालू आहे. तर आता आपण जातो आहोत पुढे. तुम्हाला रस्त्यावर अशा गोष्टी इथे दिसतील. कोणी पियानो वाजतंय, कोणी व्हायोलिन वाजवतो आहे. तर हे म्युझिक खरंच खूप सुंदर वाटतं जेव्हा तुम्ही तिथे फिरत असता तेव्हा. तर पुढे जाता जाता मला हे एक अँटिक गोष्ट दिसली. हँडपंप किंवा हापसा आपण म्हणू शकतो. इथे पाण्याची फ्री सोय त्यांनी केलेली होती. तर आता आपण पुढच्या कॅथेड्रलकडे जातो आहोत, ज्याचं नाव आहे सेंट ॲना चर्च और कॅथेड्रल. हेही अतिशय सुंदर कॅथेड्रल आहे, तुम्ही पाहू शकता. ह्याचं तिकीट होतं 16 युरो. आणि एंट्रीलाच इथे कन्फेशन रूम होतं आणि ऑलरेडी बरेच आतमध्ये गर्दी होती. तर तुम्ही पाहू शकता इथे समोर येशू ख्रिस्त तुम्हाला दिसतील. आणि तुम्ही इथून लिफ्टने 2nd फ्लोअरलाही जाऊ शकता, जिथून बार्सिलोनाचा व्ह्यू अतिशय सुंदर दिसतो. तर हे चर्चही खूप छान होतं. ज्यांना युरोपच्या हिस्ट्रीमध्ये अर्थशास्त्रात रस आहे त्यांनी नक्की बार्सिलोनाला व्हिजिट द्यावं, कारण आर्किटेक्चरल बाबतीत बार्सिलोना खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता सगळं स्टोनपासून बनलेलं आहे, त्यामुळे ते वर्षानुवर्ष इथे राहील. त्यानंतर बाहेर पाऊस येत होताच आणि आम्ही आतमध्ये बराच एक्सप्लोअर केलं. तर इथे काही कॅन्डलही आम्ही ब्लो केला आणि प्रे केली. तर हे तुम्ही सुंदर व्ह्यूज इथे पाहू शकता. तर मला आशा आहे की तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील. जेवढी माहिती आणि जे काही सर्च मी केलं आहे ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे. ह्यात कदाचित काही कमी जास्त असू शकतं. तर आय होप की तुम्हाला हे सगळे व्लॉग्स आवडत असतील. आता ह्यानंतरचा व्लॉग आपला बार्सिलोनाच्या ट्रिपचा आय थिंक शेवटचा व्लॉग असेल. तर आय होप की तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं असेल. सो इफ नॉट, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरच. जय महाराष्ट्र.